साम आमदार या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आज अकोले मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर किरण लहामटे आपल्या साम टीव्हीच्या या न्यूजरूम मध्ये आलेत। त्यांचं स्वागत करूयात। खूप खूप स्वागत। दुसऱ्यांदा अकोलेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे। 2019ला पिचडांचा पराभव केलात, यंदा भांगळेंचा पराभव केलात, कसं वाटतंय? मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकला आणि परत एकदा सेवा करण्याची संधी दिली, खूप आनंद आहे। कारण एवढं सरळ मार्गाने इलेक्शन लढता येतं। बरोबर पुढारी नाही आहेत, सामान्य जनता आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा माझ्यावर टीका झाली की हा एकटाच निघालाय, पण गडी एकटा निघाला आणि निवडून आला, ही सगळी भावना ह्या जनतेने दिली। खूप आनंद आहे। अगदी निवडणुकीच्या सुरुवातीला बटेंगे कटेंगेचा मुद्दा आला, त्यावर अजित पवार त्याला फॉर नव्हते, हेही पाहायला मिळालं। महायुतीत काही गोष्टींवरनं बेबनाव पाहायला मिळाला होता। असं सगळं वातावरण असताना अभूतपूर्व यश महायुतीला मिळाल्याचं पाहायला मिळालं। कसं बघता याकडे? महाराष्ट्रामध्ये खरं तर मला वाटतं जी लाडकी बहीण योजना आली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याचा सर्वात मोठा इम्पॅक्ट महाराष्ट्रात मिळाला। कारण शिवराज चव्हाणांनी ती योजना तिकडं राबवली होती आणि आमच्या आमदारांचा सगळ्यांचा आग्रह होता। एकदा अजितदादांनी आमची बैठक घेतली होती आणि शेतकऱ्यांबाबतही जे काही लाईट बिल मोटारीचं माफ झालं, ह्या सगळ्याचा परिणाम निश्चितपणानं ह्या निवडणुकीवरती दिसला। आणि बऱ्याच माध्यमांतून दाखवलं होतं की साधारणतः 150 जागा येतील, 250 येतील, काही जण असं। तर लाडक्या बहिणींनी जो काही इम्पॅक्ट ह्या निवडणुकीत दाखवला हा करिश्मा आहे आणि त्याच्यामुळं एवढ्या सगळ्या मोठ्या जागा येऊ शकल्या, हे सत्य आहे आणि ते कुणाला नाकारता येणार नाही। अगदी मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाहीये आणि त्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। काय अपेक्षा आहेत, काही वाटतंय? आता खरं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे तिघजण ठरवतील आणि शेवटी सर्व अधिकार आमचा तर अजितदादांना दिला आहे। त्यांना जे वाटतील की भविष्याच्या काळात सगळेच आमदार चांगले आहेत, काही जण दुसऱ्या टर्मचे, तिसऱ्या टर्मचे, 5व्या टर्मचे आहेत, पण त्यातून त्यांना वाटतं की अरे पक्षासाठी वेळ देऊ शकतील, काही दुसऱ्या मतदारसंघामध्ये याचा उपयोग होऊ शकेल असा ज्याचा त्याचा आवाका। कारण दादांचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे तो निर्णय घेतील आणि तो सगळ्यांना शिरसावत असणार। समजा संधी मिळाली तर कोणतं मंत्रिपद वाटेल की आपल्याला ते मिळावं? कुठल्या क्षेत्रात काम करण्याची जास्त? जर कॅबिनेट भेटलं तर आदिवासी विकास मंत्रीपद भेटावं का, जेणेकरून ग्रामीण भागात, दुर्गम भागात काम करता येईल, शिक्षणाच्या माध्यमातून काम करता येईल, रोजगाराच्या माध्यमातून काम करता येईल, पिण्याच्या पाण्याच्या सगळ्याच याच्यातून म्हणजे आदिवासींचं जीवन कसं उंचावता येईल, जीवनमान कसं उंचावता येईल त्यासाठी काम करता येईल। आणि राज्यमंत्रीपद दिलं तर मग आरोग्य किंवा शिक्षण द्यावं की ज्यात जरी अर्थ हे म्हणजे निधी उपलब्ध नाही राहिला तर काहीतरी स्ट्रॅटेजीज तयार करता येतील, शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढवता येईल, आरोग्याची जी अजून चांगली आरोग्य व्यवस्था कशी उभी करता येईल त्यामध्ये काम करता येईल। त्यामुळं ही 3 खाती माझ्या आवडीची आहे तशी। अगदी आम्ही तुमच्या गळ्यात नेहमी भगवा गमछा बघतो, त्यामागचं नेमकं कारण काय? कारण अजितदादांच्या गळ्यात किंवा राष्ट्रवादीच्या इतर आमदारांच्या गळ्यात कधी भगवा रंग आम्ही पाहिला नव्हता आणि भगव्याचं राजकारण सध्या खूपच चर्चेत असतं। काय नेमकं कारण? यामागे असं आहे की माझ्या बऱ्याच मी धार्मिक कार्यक्रमामध्ये असतो आणि एका साधूनी माझ्या पहिले मी भगवे कपडे घालायचो, डॉक्टर पेशंट, पण मी तिथं ओपीडीला असताना माझा भगवा शर्ट असायचा। नंतरच्याला स्थित्यांतर झालं, भाजपातून मी राष्ट्रवादीत आलो आणि त्या स्थित्यांतराच्या दरम्यान मी एका आध्यात्मिक कार्यक्रमात गेलतो आणि एका साधूनी माझ्या अंगावरती तो भगवा टाकला आणि ते सांगितलं मला तुम्हाला छान दिसतोय। तो मला त्यांचा आशीर्वाद रूपी तो छान दिसतोय शब्द कायम डोक्यात राहिला। नंतर ती माझी आयडेंटिटी झाली की जर मी कधी विधान भवनामध्ये विदाऊट याचा पटक्याचा गेलो
हा भगवा पटका माझ्या अंगावर नसलो तर माझेच मित्र म्हणतात, काय रे आज आंघोळ नाही केली का तू, किंवा डोक्याला टिळा नसला तर बरेच जण विचार, अरे काय आज काहीतरी चुकल्यासारखं वाटतं तुझ्या. आणि तो मग माझा एक ट्रेडमार्क बनला आहे. म्हणजे आदरणीय पवार साहेबही मला वाटायचं की कदाचित मी राष्ट्रवादीत आलो आणि यांना भगव्याचं शल्य असेल, तर तसं काही नाही. ते म्हटलं साहेब माझा भगवा आहे. तर ते मला म्हणे तो तुझा ट्रेडमार्क झाला डॉक्टर, तुमचा ट्रेडमार्क. अजितदादांनी मला कधीच भगव्यावरून, आता काही जण मला म्हणायचे का कधी काढणार, त्यांना म्हटलं कधीच नाही काढणार. कारण मी आलोय तर असा, किंवा जेव्हा मी भाजपमधून राष्ट्रवादीत आलतो तर अजितदादांना तेव्हा मी सांगितलं होतं आलो तर याच्यासह येईल, नाहीतर येणार नाही असं सगळं. आणि एकदा मी ह्या भगव्याचंच एक गंमत की आमच्या निळवंड्या डॅमवरती पंतप्रधान मोदी साहेब येणार होते आणि ते सिक्युरिटी वगैरे त्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला ही भगवा काढावा लागेल आणि मग तुम्हाला तिथं जावं लागणार आहे. तर मी त्यांचं चांगलं सांगणं होतं की हे कदाचित हवेने उडण वगैरे वगैरे त्या मागची ती भावना होती. पण त्यांना सांगितलं की जर तुम्हाला भगवा काढायचा असेल तर मी भेटायला गेलोच पाहिजे, असं काही नवस नाही, मी भेटायला नाही जाणार. मग त्यांनी मला अलाउड केलं. म्हणजे आता तो भगवा जो आहे तो शिवरायांचा भगवा आहे, वारकऱ्यांचा भगवा आहे, बुद्धाचा चिरूट जे भगवा आहे तो भगवा आहे, सूर्याचा उगवता सूर्याचा कलर भगवा आहे, त्यागाचा प्रतीक भगवा आहे. आणि तो मला गळ्यात घालायला नेहमी आवडतो आणि घालतो. अगदी. आणि आज जयंत पाटलांनी एक फार सूचक विधान केल्याचं पाहायला मिळालंय. योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं ते अजितदादांना म्हणालेत. काय समजायचा याचा अर्थ? आता निकाल लागलेले आहे, चित्र स्पष्ट झालंय, पुन्हा मनं जुळतील, पुन्हा एकत्र येण्याचे काही चान्सेस किंवा तशी काही अपेक्षा आहे? ते मोठे माणसं आहेत, मोठे नेते, काय त्यांचा म्हटलं त्यातून आमच्यासारख्यानं काय अर्थ काढायचा. आम्ही तसं जरी दुसरी टर्म असलं तर त्यांच्या पटीत आमचा अनुभव बारीक आहे. त्यामुळे जे काही म्हटलं असेल त्यातून चांगलं घडो एवढीच इच्छा. नक्कीच. साम टीव्हीला आज वेळ दिलात आणि आपलं म्हणणं मांडलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि शुभेच्छा. साम टीव्हीसाठी तन्मय टिल्लू, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.